नमस्कार, एम.एच. माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे आज आपण आहोत ते पारगाव मेमणे या गावामध्ये. सासवड सुपा हा रोड आहे आणि हा रोड अत्यंत महत्त्वाचा रहदारीचा. अनेक गावांची कनेक्टिव्हिटी जी आहे ती या रोडने केली जाते. त्याच्या अनुषंगाने अनेक शेतकरी वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक वर्ग असेल, पुण्याला जाण्यासाठी, सासवडला जाण्यासाठी या रस्त्याचा महत्त्वाचा उपयोग केला जातो. परंतु मागील अनेक काळापासून जो आहे या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. अत्यंत संथ गतीने मागील काही काळामध्ये काम चालू होतं. त्याच अनुषंगाने जे आहे अत्यंत दयनीय परिस्थिती, अत्यंत बिकट परिस्थिती, म्हणजे तुम्ही व्हिज्युअलमध्ये पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात धूळ या ठिकाणी उधळली जाते. अत्यंत खराब परिस्थिती या रस्त्याची आहे. ग्रामस्थ सगळे एकवटलेले आहेत. खरं म्हणजे अनेक वेळा तक्रारी करून देखील यावरती काही उपाय योजना निघालेली नाही आहे. काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे? आता आपण एकंदरीत बघत आहात की या रस्त्याची किती वाईट परिस्थिती सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. खरं तर आजचं आम्ही जे सगळेजण जमलेलो आहोत त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पारगाव हे विमानतळीत बांधित गाव आहे. 2016पासून आम्ही सर्वच जण या ठिकाणी विमानतळाचा लढा देत आहोत. मानसिक अत्याचार या ठिकाणी शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने आमच्यावर होतच आहे. परंतु दुजाभाव किती प्रमाणात करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा रस्ता आहे. खरं तर तुम्ही बघितलं असेल, गेल्या 3 महिन्यापासून या रस्त्याचं काम फक्त अर्धवट उकडून ठेवलेलं आहे. आणि उकडून ठेवून आम्ही वारंवार अधिकाऱ्यांशी, राजकीय नेतेमंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की आमचा रस्ता तुम्ही आम्हाला कमीत कमी व्यवस्थित करून द्यावा. तर त्यांच्याकडून उत्तर असलं की हे कॉन्क्रीट करायचं का डांबरीकरण करायचं याचा निर्णय होत नाही आहे म्हणून, असं त्यांच्या पद्धतीने आम्हाला उत्तर देण्यात आलं. आजचा जो आम्ही एकंदरीत सगळं महिला वर्ग जमलेलो आहे, प्रत्येकजण या रस्त्यामुळे आम्हाला काय त्रास होतो हे तुम्हाला सांगेलच. परंतु आवर्जून आजच्या या निमित्त मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो की गेल्या 2016पासून जो आम्ही त्रास विमानतळाचा सहन करतोय, त्याच्याबरोबर जाणीवपूर्वक आमचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ह्या रस्त्याचं काम अर्धवट ठेवलं असा जाहीरपणे आरोप मी या ठिकाणी शासनावर आणि प्रशासनावर करत आहे. कारण की तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक माणूस या रस्त्यामुळे बाधित झालेला आहे. पिकं बाधित झालेली आहेत, लोकांचं आरोग्य बाधित झालेलं आहे, येण्या जाण्याचे दळणवळणाचे जे साधन आहेत ते बाधित झालेले आहे. आम्ही प्रत्येक बघितलं तर प्रतिष्ठित माणसं गावातली या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची लहान मुलं, शाळेतली मुलं एसटीमुळे त्यामुळे त्रास होतो आहे. येण्या जाण्यामुळे जर 2 व्हीलरवाला इथून जर निघाला तर त्याला पावडर लावायची गरजच लागत नाही. इतकी वाईट दयनीय अवस्था या रस्त्याची करून ठेवलेली शासनाने. काल त्या ठिकाणी आपटे म्हणून त्यांचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं की येत्या 4 दिवसात सरकारचं असं ठरेल, अधिकाऱ्यांचं असं ठरेल की बाबा या ठिकाणी हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करायचा का डांबरीकरण करायचं. आधी वर्क ऑर्डर निघाली होती तेव्हा कशी होती? ती कॉन्क्रिटीकरणाची होती. परंतु आता त्यांचं असं म्हणणं आहे की हा विमानतळ बाधित क्षेत्र आहे. आमचा विमानतळाला कालही विरोध होता. शासनाला किती प्रयत्न करायचे करू दे, विमानतळ आम्ही होऊन देणार नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना आज विनंती करायची आणि विनंतीवाचा इशारा पण द्यायचा आहे की ठीक आहे, आचारसंहिता 9 तारखेपर्यंत आहे, त्याच्यानंतर अजून 6 दिवसाची मुदत आम्ही त्या ठिकाणी देतो. महाशिवरात्रीपर्यंत आम्ही तुमची वाट बघू. पण नंतर महाशिवरात्रीपर्यंत या रस्त्याचं जर काही झालं नाही तर त्यानंतरचं होणारं तांडव या समाजामार्फत त्याला संपूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल, या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगू. आता रस्त्याची काय परिस्थिती? काम चालू आहे की बंदच आहे? नाही, फक्त उकडून ठेवलं आहे, मुर्मीकरण केलं आहे आणि काम जसेच तसं बंद आहे. त्याची कुठली काही नाही, एकदम अतिशय दयनीय अवस्था. टँकरचं पाणी मारलं जात नाही, काही नाही. आणि जाणीवपूर्वक मी पुनश्च सांगतो, आम्हाला मानसिकरित्या छळण्यासाठीच या रस्त्याचं काम बंद ठेवलेलं आहे. नक्की अवस्था कुठली बिकट आहे? साधारणतः कुठल्या गावापासून कुठपर्यंत काय सांगाल? मी तुमच्याकडे येतो की काय परिस्थिती आहे नक्की, की कुठल्या गावापासून कुठपर्यंतचा रस्ता खराब आहे? पारगाव गावठाणापासून ते एकतपूर मुंजवडीच्या शिवेपर्यंत हा रस्ता खोदून ठेवलेला आहे. जर हा रस्ता शासनाची अडचण होती की कॉन्क्रिटीकरण करायचा का डांबरीकरण करायचा, तर हा खोदून का ठेवला? चांगला पूर्ववत असलेला रस्ता खोदून एक प्रकारे कुठेतरी शासन आता आमच्या पाया पडा आणि मग आम्ही रस्ता करू या भूमिकेत आलेले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे. आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, आमच्या ग्रामस्थांचं असं ठाम मत झालेलं आहे की 15 तारखेपर्यंत जर या शासनाने या रस्त्याबाबत कसलाही निर्णय घेतला नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं नाही तर येत्या 15 तारखेनंतर 16 तारखेला आमच्या स्वखर्चातनं ही जमीन आमची आहे, त्यामुळे स्वखर्चातनं आम्ही ही रस्ता अडवून टाकणार आहे आणि याच्यावर आमचे ट्रॅक्टरचे काकर चालून या ठिकाणी मका पेरून आम्ही त्या ठिकाणी आमच्या आजूबाजूला शेती पाणी देणार आहे. हा रस्ता आम्ही शेती खाली आणणार आहे. शासनाला या रस्त्याला आम्ही देणार नाही.
त्यामुळे शासनाने याचा विचार करावा. आम्हाला रस्त्यावर शेती करायला लावायची आहे शासनाला, तर आमची ही तर शेती केली तर निदान आमच्या आजूबाजूच्या वाड्या वाचत्या आणि आजूबाजूची पिकं वाचतील, हा दुराळा उडणार नाही आणि आम्ही बिजावतो आमच्या पैशाने आणि त्यात ते काय मका निघेल ते आम्ही शासनाला भेट देऊ. आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत. काय सांगाल, काय कसा त्रास होते, कुठं राहता तुम्ही? आम्ही इथंच राहतोय. आमची सगळी घरं बिरं सगळी धुळीनी भरत्यात. आमच्या पोरांना सासुरास ते होतोय, त्रास होतोय काय, आणि आम्हाला पण त्रास होतोय. आमची पोरं आता दवाखान्यात आहेत, नेल्यात. आमची पिकं पण गेलेली आहेत धुळीनी. आपल्यासोबत अजूनही काही महिला आहेत. काय सांगाल, रस्त्याची परिस्थिती कशी आहे, कसा त्रास होता? अहो खूप त्रास आहे. आमची लहान बाळ शाळेत जाते ते, ह्यांना धुळीने इतका त्रास होतोय ना की सांगता सोय नाही. सगळी आजारी पडलेलीत. मग ह्याचं आता काय करायचं, कारण रोडच्या कडेलाच घर येतं. ही किती त्रास होतो हे तुम्ही पण बघताय. मग ह्याला काय, आता ह्याला निर्णय तर दिला पाहिजे का नाही? शासनानं खरं म्हणजे पूर्ण याचा निर्णय घेऊन कुठंतरी जो आहे तो काम या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण केलं पाहिजे असं मत या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त केलं जातं. दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे रस्त्याची? कसं आहे, ते आता गणेश भाऊंनी जे सांगितलं आपटे सरांचं उदाहरण, ते आपटे सर ते एम का पी एम असं काहीतरी असतं त्यांचं, यांच्याशी सातत्याने वारंवार आठवड्यातून 4 वेळा कॉल करून मी स्वतः त्यांचा पाठपुरावा घेत होतो. तर उडवाउडीची उत्तर अक्षरशः दिलेली आहेत प्रत्येक टायमिंगला. आणि ह्या धुळीमुळे एवढा त्रास होतोय. माझी आता मका केली होती मी गायांसाठी, खाल्ली नाही, अक्षरशः वाया गेली. आणि माझी पाईपलाईन जवळजवळ 800 फूट पाईपलाईन त्यांनी खराब केली. त्यांना बसून देण्यासाठी मी प्रत्येक वेळेस वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, मला पाईपलाईन कधी देत आहे. हा आज येणार आहे, त्यांचा माणूस येतो, मोजून जातो आणि परत येतच नाही. ही आताची कंडिशन आहे. आणि अक्षरशः एवढं वैतागलो आहे आम्ही. घर आहेत ना, घरं अख्खे पोपोटाने भरलेत. जेवायला जर बसलं आणि गाडी जर एसटी जर अशी गेली ना, अख्खा पोपोटा गादा. किती दिवसांपासून काम चाललंय? हे 3-4 महिने झाले. आणि उकरायच्या टायमिंगला आम्ही त्यांना हे पण म्हटलं होतं, तुम्ही उकरताय ना 1 साईड उकरा, 1 साईड चालू ठेवा. तर नाही म्हणते काम लगेच होणार आहे. आणि काम तर काय झालं नाही, काहीच नाही. हे अशी एवढं म्हणजे पहिल्यांदा असं वाटायला लागलं हे खरंच लय आजादूचा भावपणा केला आहे हा. आणि फक्त त्यांनी कुठून केलंय, बरं करायचंच होतं तर मग आकाच रस्ता उकरायचा होता ना इथून मागं. पण त्यांचा ते कुठचा खालचा रस्ता चौकाच्या खाली पूर्ण क्लिअर केलाय आणि तिथून वरती एवढाच का ठेवलाय पट्टा. आणि त्यांना विचारलं की त्यांनी काय म्हणायचं, कलेक्टरने आम्हाला स्टे दिलाय. हा, ती चर्चा एका बाजूला होती की कलेक्टर साहेबांनी स्टे दिलेला आहे. काय नक्की विषय? दाखवा म्हटलं तर ते स्टे दाखवत नाहीत. ते नुसतं सांगतात कलेक्टरने आम्हाला स्टे दिलाय, फक्त लिखी नाही दिला, तोंडी दिलाय. मग कलेक्टरांनी ज्या वेळेस ह्या मोजणीच्या संमतीच्या जे झालं ना विमानतळाच्या, त्या टायमाला कलेक्टर स्वतः इथं आले होते. त्यानंतरने हा रोड बंद झालाय. म्हणजे शासनाचं नक्की हे फक्त कलेक्टर जे आहेत ना आत्ताचे, ते फक्त बळजुबरी करतात. हे नको लोकांना त्रास पाहिजे, जास्त त्रास झाला की लोक पटकन येतील आमच्याकडं, हे बाबा करा म्हणून. ह्याच्यासाठी हा फक्त विषय, बाकी काही नाही. या रस्त्याचं कनेक्शन डायरेक्ट विमानतळाशी लागतं? हो, नक्कीच 100%. का तर त्यांनीच सांगितलं विमानतळ होणार आहे, त्यामुळे रस्ता बंद करायला लावलाय आम्हाला. हे मग त्यांनीच सांगितलंय. कोणी? त्या आपटेंनी, ते एम का पी एम कोण आहेत ना ते, त्यांनीच सांगितलंय की हे आम्हाला कलेक्टरने सांगितलं हा रस्ता बंद करा म्हणून. दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे रस्त्याची? महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून हा सासवड ते भिगवण रोड जिल्हा महामार्ग आहे 64, हा नियोजित कॉन्क्रिटीकरण करण्याचं चालू केला आहे. परंतु परिस्थिती अशी आहे, जो पारगाव चौफुला ते सासवड रोड आहे, याच्यातील 3.5 किलोमीटरचा जो पट्टा आहे, म्हणजे पारगाव चौफुला ते खानवडी, हा या कामासाठी उकरण्यात आला. याच्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना याचा प्रचंड अशा पद्धतीने त्रास होतोय की गेले 3-4 महिने याचा जो धुराळा निघतोय, याचा शेजारी राहणाऱ्या, प्रवास करणाऱ्या नागरिक असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, यांच्या श्वसनाचे आजार होण्याची परिस्थिती आता आहे या लोकांना. त्यानंतर ज्या आजूबाजूला शेती आहे, म्हणजे आमच्याच गावातील बऱ्याचशा लोकांची शेती आहे, फळबाग आहे शेजारी,
पिकं अक्षरशः नष्ट झालेली आहेत या धुळीमुळं आणि अपघात होत आहेत. धुळीचं इतकं प्रचंड प्रमाण आहे, वाहनं जर जोरात गेली तर मागच्या दुचाकीवर जाणाऱ्या व्यक्तीला काहीच समोरचं दिसत नाही, वाहनं पडतायत आणि नुकसान होतं आहे. काही ठिकाणी अपघात झालेले आहेत, लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं 15 तारखेपर्यंत या राजपथ इन्फ्राचे जे ठेकेदार आहेत त्यांना एक विनंती करतोय किंवा महाराष्ट्र शासनाचे जे काही कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना एक विनंती करतोय 15 तारखेपर्यंत याच्यावरती आपण काही ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही पारगाव चौफुला या ठिकाणी ठीक आहे या रस्त्यावरती आम्ही रास्ता रोको करून हा रस्ताच कोणालाही वापरता येणार नाही अशा पद्धतीची स्थितीत आणू सर्व ग्रामस्थांच्या मदतीने. आता काय सांगाल, काय परिस्थिती आहे? ह्या रस्त्याची अशी परिस्थिती आहे, आमच्या जवळ सासवड रोडला दुकान आहे. 4-5 महिने झाले मी ते दुकान बंद ठेवले. उभं राहिलो की सगळ्या दुकानातच खाकाना, म्हणजे काहीच करता येत नाही. त्याच्याकरता मला ह्या रस्त्याची तातडीने हे करायला पाहिजे. दादा, एक युवक म्हणून तुम्ही या समस्येकडे कसं पाहताय? नक्की काय रस्त्याची परिस्थिती आहे? महाराष्ट्र शासनाचा भिगवण ते सासवड रोड असा करण्यात आल्यामुळे या रोड काही कारणास्तव ठप्प असल्यामुळे रोडचे बांधकाम तर युवक वर्गाला जे तरुण कॉलेजला जात आहेत, कुठे पिसर्वेचे, नायगावचे, रिसेपिसाचे, तर ते पर्यायी मार्गाचा वापर करतायत. ते ह्या रोडनी जाण्याचा एकच वेळ होता, ते डायरेक्ट निघाले, नायगावमधून निघाले, रिसेपिसातून निघाले, डायरेक्ट सासवडला मार्गी पारगाव मार्गी जात होते, पण त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करत आहे. त्यामुळे ह्या रोडच्या कामामुळे तरुण वर्ग, विद्यार्थिनी, परत जे काही सासवडला प्रवास करणारे पारगावमधील ग्रामस्थ असतील त्यांना ह्या रोडचा खूप दुरुपयोग होत आहे. काय सांगाल, काय रस्त्याची परिस्थिती आहे, कसा त्रास होत आहे? रस्त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. आम्ही रस्त्याच्या कडेला राहायला आहे. हे लहान लहान मुलं आहेत ना, गाडी पाहिली ना की मला ना म्हणतात तोंडाला लावायला, इतकं धुळीचा त्रास आहे. आणि हे सरकार आहे ना, हे कलेक्टर हे सरकार जाणून बुजून त्रास देत आहे. किती अनेक वेळा त्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, आम्ही यांना सांगितलंय. तो ठेकेदार त्यांच्याशी बोलणं झालं, नुसतंच करतो म्हणतोय, पण हे रस्त्याचं काम काय करणार. आणि हे जाणून बुजून त्रास द्यायचं काम चाललंय की हे लोकांनी बाबा आमच्या पाया पडावं आणि विमानतळाला यांनी आम्हाला जमिनी द्यावं आणि हे सोडून जावं, हा उद्देश यांचा दिसतोय असं वाटतंय. तर सरकारला आमची विनंती आहे की उद्याच्या 15 तारखेपर्यंत हे काम कसलंही करा, डांबरीकरण करा, काँक्रिटीकरण करा, पूर्वत रस्ता होता तसा करून द्या. नाही तर 15 तारखेच्या नंतर आम्ही मोठं आंदोलन करू आणि हा रस्ता सगळा उघडून टाकू. एवढंच सरकारला. काय सांगाल, काय वाटतंय रस्त्याबद्दल? सातत्यपूर्ण गेले 3-3.5 महिने हे रस्त्याचं काम चालू आहे. भरपूर वेळा अधिकाऱ्यांना वगैरे आम्ही विनंती केली. शाळेत जाणारी मुलं आहेत, तरुण वर्ग सासवडला पुण्याला कामाला जाणार आहेत. ह्या रोडने आता ते जात नाही, पर्याय मार्गाचा हे स्वीकार करतात ती लोक. किती वेळा शासनानं सांगितलं आज करू, उद्या करू, हे करू. आता शेवटी शेतकऱ्यांचं जर अंत बघायचं असतं तर शेतकऱ्याचं आंदोलन हे फार विचित्र प्रमाणात चालू होऊ शकतं. आणि आता आम्ही महाशिवरात्रीपर्यंत शांत बसणार आहे. महाशिवरात्री त्याच्यानंतर जर शासनाला ह्याच्या बाबतीत जर जाग नाही आली तर आम्ही महाशिवरात्रीच्या नंतर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्याची सरकारने दखल घ्यावा यांनी सरकारने, आणि वेळेतच ह्या रस्त्याचं काम करा. बरं, तुम्हाला संपूर्ण जरी करता येत नसलं, एक साईड तुम्ही करा. आम्ही पूर्वी सांगितलं होतं एक साईड करा, लोकांना त्रास होणार नाही. पण शासनाने जाणून बुजून दोन्ही उकडून ठेवलं आहे. 3-3.5 महिने जर असं चाललं काम, उद्या जर मुख्यमंत्र्याचा बंगला किंवा पालकमंत्र्याचा बंगला आज दौरा इथं आला तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. आम्ही त्या रस्त्याने आम्ही जाऊन सुद्धा देणार नाही. का? त्यांना ज्यावेळेस ते इथून जातील ना, त्यांच्या पुढं 5-10 गाड्या असणार, नाकाला कुठं मास्क लावलेला असणार, आणि हे बाकीची लोक आहेत का दुसरे जनावर आहेत. आज ह्यांची परिस्थिती आहे. असे आमचे शेजारी लहान मुलं आजारी आहेत. कोणाला अस्थमा दमा आहे, कोणाला BP आहे की शुगर आहे. सगळे आजार ह्या लोकांना आहेत. आणि ते हे धुळीचं प्रदूषण हे आज आपण बघतोय अख्ख्या जगामध्ये आपली मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा पुणे जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत किती नंबरवरती आहे. ह्याची सरकारला काय अजिबात जाणून, फक्त सरकारने काय करायचं, एक प्रोजेक्ट आणायचा, इथं राबवायला सुरुवात करायची. आणि जो 4 महिन्याचा प्रोजेक्ट असेल त्याला 4 वर्ष लावायची. जे 5-6 कोटीचं काम असेल त्याला 200 कोटीपर्यंत खर्च जातो. पण त्यांनी खर्च त्यांचा 1000 कोटी होऊन द्या, पण सर्वसामान्य माणूस इथं जगला पाहिजे, त्याचा हे काळजी घेतली पाहिजे. आणि एक तर विमानतळाचं भूत आमच्या डोक्यावरती ठेवलं यांनी. विमानतळाला आमचा आजसुद्धा विरोध, उद्यासुद्धा आणि कालसुद्धा होता. विमानतळ आम्ही होऊन देणार नाही. आणि त्याच्यात पर्याय जर तुम्ही हे असं जर करायचा प्रयत्न केला तर भविष्यात 16 तारखेनंतर महाराष्ट्र सरकारला जाग आल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. मात्र
आता काय सांगाल, काय अधिकचं काही कम्युनिकेशन प्रशासनासोबत झाले का, काही पत्रव्यवहार झालेत का? नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही जर आत्ताचे उपस्थित सर्व जनसमुदाय जर बघितला त्याच्यामध्ये आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहोत. त्यामुळे दुःखाची एक गोष्ट नक्कीच आहे की आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते काल संध्याकाळी बसल्यानंतर आम्ही एक विचार केला, कुठल्याही राजकीय पक्षाने या रस्त्याबाबतची भूमिका घेतलेली नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. 5 उमेदवार जरी असले, राजकीय पक्ष जरी असलं, ते रस्त्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यातनं होत नाही आहे. हे पारगावकरांचं थोडं दुर्भाग्य असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असो, या आजच्या एकंदरीत सगळ्या हे बघता मी स्वतः कलेक्टर साहेबांना, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यानंतर रेड्डी जे ह्या रस्त्याचे मुख्य ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, आणि त्यांचे अधिकारी आपटे असतील, या सर्वांना विनंती करतो की 15 तारखेपर्यंत आम्ही संयम ठेवू. ज्या पद्धतीने कलेक्टरांनी या भागात शेतकऱ्यांना भेटून विमानतळासाठी खूप पुढाकार घेतला, आमची विनंती विमानतळाचा विषय नंतरचा आहे, या रस्त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा आणि 15 तारखेच्या आत या रस्त्याची कारवाई सुरू करावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही मुद्दामून करतो. काय सांगाल दादा, मका पेरणार आहात? मका 100% पेरली जाईल. आणि ही भारतातली पहिली घटना असेल की शासनाच्या चुकीमुळे शासनाने जो रस्ता, आम्ही शेतकऱ्यांनी पूर्वीच्या काळात शासनाला रस्त्यासाठी जागा दिली ती आम्ही आमची जागा परत आमच्या ताब्यात घेऊन या ठिकाणी नांगरट करून या ठिकाणी मकासारखं पीक पेरणार आणि हा रस्ता कायमस्वरूपी बंद करणार जर शासनाने याची दखल घेतली नाही तर. आणि मग त्यासाठी आम्हाला शासनाने काही केलं तरी चालेल. विमानतळाचा अनुभव आमच्या पाठीशी, आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही आत्ता फक्त शासनाला विनंती करतोय, कारण विनंती एवढ्यासाठीच म्हणतोय मी की आत्तापर्यंत आम्ही भरपूर त्यांना प्रयत्न केलेत पण तरी त्यांना जागेत नाही, म्हणून आम्ही विनंती करतोय. आता जर त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा देश कुठंतरी हुकुमशाहीकडे चालला आहे असा प्रकार जो दिसतोय, तर त्याच्यामध्ये आम्ही आमचं पारगाव एक स्वतंत्र गाव म्हणून यातले रस्ते शासनाचे बंद करून टाकू आणि या ठिकाणी शासनाचा एकही अधिकारी किंवा ग्रामस्थ ह्या रस्त्याचा वापर करणार नाहीत, एवढंच सांगतो. आम्ही पाऊलवाटेने जाऊ. नक्कीच. तर रस्त्याची जी आहे ती बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 15 तारखेपर्यंत नागरिकांचं म्हणणं असं आहे की 15 तारखेपर्यंत या रस्त्याचं काम कुठंतरी सुरू व्हावं, काम पूर्ण व्हावं आणि तत्पूर्वी त्याच्यानंतर काही जे आंदोलनाचे पवित्रे जे आहेत ते ग्रामस्थांकडून, नागरिकांकडून घेण्यात आलेले आहेत.